चला फक्त 5 मिनिटं इंस्टाग्राम रील्स बघू. आणि अचानक घड्याळात बघतो तर 1 तास कुठल्या कुठे गायब झालेला असतो. रात्री झोपायच्या आधी फक्त एकच यूट्यूब व्हिडिओ बघायचा ठरवतो आणि बघता बघता रात्रीचे 2 वाजतात. हे फक्त तुमच्यासोबतच नाही, हे लाखो विद्यार्थ्यांसोबत, नोकरी करणाऱ्या लोकांसोबत रोज घडतंय. आणि मग मनात एकच विचार येतो, माझ्यातच काहीतरी गडबड आहे का? मी इतका वीक का आहे? पण थांबा, तुम्ही अजिबात वीक नाही. हे फक्त एक वाक्य नाहीये, हे एक दुष्टचक्र आहे. एक असा ट्रॅप जिथे आपला सगळ्यात मौल्यवान वेळ आणि फोकस रोज मारला जातो. पण आज आपण हाच ट्रॅप तोडणार आहोत. त्यासाठी खरी समस्या काय आहे ते आधी समजून घेऊया. ही एक गोष्ट आहे ना, ती तुमच्या डोक्यात एकदम पक्की बसवा. हा तुमच्या इच्छाशक्तीचा किंवा तुमच्या कॅरेक्टरचा प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही कमजोर नाही आहात. तुम्ही एक अशा सिस्टममध्ये अडकला आहात जी तुम्हाला एडिक्ट बनवण्यासाठीच डिझाईन केली गेली आहे. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. हे ॲप्स, हे न संपणारं स्क्रोलिंग, हे नोटिफिकेशन्स, हे सगळं मुद्दाम असं बनवलंय की तुमचा मेंदू त्यात अडकून राहावा. खरं तर आज लोक फोन वापरत नाहीत, फोन लोकांना वापरतोय. पण आता हे चित्र बदलायची वेळ आलीय. आजचा हा भाग फक्त मोटिवेशन नाही, तर एक ॲक्शन प्लॅन आहे. मी तुम्हाला असे 7 ठोस नियम देणार आहे जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील. आणि हो, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक जबरदस्त 7 दिवसांचा फोन डिटॉक्स चॅलेंज देणार आहे, जो तुमचा हरवलेला फोकस परत आणेल. पण त्या नियमांवर जाण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. एक असा विचार जो तुमची ही लढाई 50% सोपी करेल. खरी लढाई तुमच्या आत नाही, ती तुमच्या बाहेर आहे. आपल्याला नेहमी वाटतं की सेल्फ कंट्रोल म्हणजे इच्छाशक्ती, रोज स्वतःशी भांडणं. पण हे खरं नाहीये. यशस्वी लोक रोज स्वतःशी लढत नाहीत. ते आपलं वातावरणच असं बनवतात की जिथे लढाईची गरजच पडत नाही. जिथे मोह कमी असतो तिथे नियंत्रण आपोआपच वाढतं. आणि हेच नियंत्रण मिळवण्यासाठी आता आपण पाहूया ते 7 शक्तिशाली नियम. चला, पहिला नियम बघूया, जो जितका सोपा आहे तितकाच जास्त प्रभावी आहे. पहिला आणि सगळ्यात बेसिक नियम, जो डोळ्यांना दिसत नाही, तो मेंदूला आठवत नाही. हा नियम तुमच्या फोनच्या व्यसनावर थेट हल्ला करतो. एक शॉकिंग सत्य आहे का? एका अभ्यासानुसार जरी तुमचा फोन तुमच्या डेस्कवर सायलेंट आणि उलटा ठेवलेला असला, तरी तुमचा मेंदू त्यावर लक्ष ठेवून असतो. तुमची मानसिक ऊर्जा तिथेच वाया जाते. म्हणून आजची ॲक्शन: जेव्हा तुम्ही अभ्यास किंवा एखादं महत्त्वाचं काम करत असाल, तेव्हा फोन थेट दुसऱ्या खोलीत ठेवा. पण फोन दूर ठेवला तरी एक दुसरा अदृश्य शत्रू आहे, जो तुमचा फोकस खेचून घेतो. आणि तो शत्रू म्हणजे आपला दुसरा नियम, नोटिफिकेशन्स. हे तुमच्या फोकसचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. हे तुमच्या व्यसनासाठी पेट्रोलसारखं काम करतात. विचार करा, तुम्ही पूर्णपणे फोकस्ड आहात आणि अचानक टिंग झालं, सगळा फोकस गेला. तुमचं नियंत्रण तुमच्या हातातून निसटतं आणि त्या ॲपच्या हातात जातं. हा तुमच्या मनाचा रिमोट कंट्रोल आहे, जो दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे. यावरची ॲक्शन एकदम सोपी आहे. आजच्या आज तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा आणि इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सगळ्या सोशल मीडिया ॲप्सचे नोटिफिकेशन्स बंद करा. फक्त कॉल्स आणि महत्त्वाच्या मेसेजेसना परवानगी द्या. हे केल्यावरच खरं स्वातंत्र्य काय असतं हे कळेल. पण आता येतो तो नियम जो 90% लोक इग्नोर करतात आणि म्हणूनच फसतात. नियम तिसरा: घर्षण निर्माण करा. म्हणजे काय तर व्यसन लावणाऱ्या गोष्टी मुद्दाम अवघड बनवायच्या. सोप्या भाषेत सांगायचं तर त्या गोष्टींपर्यंत पोहोचायला आळस आला पाहिजे. फोन इतका अडिक्टिव्ह का आहे? कारण तो खूप सोपा आहे. एका क्लिकवर सगळं मिळतं. आपल्याला हेच सोपेपण कमी करायचं आहे. आजची ॲक्शन: प्रत्येक वेळी इंस्टाग्राम वापरून झाल्यावर त्यातून लॉग आउट करा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला ते उघडायची इच्छा होईल तेव्हा युजर नेम आणि पासवर्ड टाकण्याचा कंटाळा येईल आणि तिथेच तुम्ही जिंकाल. आता येतो नियम नंबर 4, जो मानसशास्त्रावर आधारित आहे. कोणतीही वाईट सवय फक्त थांबवण्याचा प्रयत्न करू नका, कारण मेंदूला ना रिकामी जागा अजिबात आवडत नाही. तिला एका चांगल्या सवयीने बदला. तुमच्या ब्रेनला स्क्रोलिंगमधून डोपामाइन मिळतं, एक रिवॉर्ड मिळतं. तुम्ही फक्त स्क्रोलिंग थांबवलं तर ब्रेन अस्वस्थ होईल. पण जर तुम्ही रील स्क्रोल करण्याऐवजी 10 मिनिटं फिरायला गेलात किंवा आवडतं गाणं ऐकलं, तर ब्रेनला एका हेल्दी मार्गाने डोपामाइन मिळेल. तुम्ही सोर्स बदलता, सवय आपोआप बदलते. नियम 5: तुमच्या फोन वापरायला एक शिस्त लावा. दिवसातून कधीही फोन उचलण्याऐवजी फोन वापरण्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवा.
तुम्ही फोनचे मालक आहात, फोन तुमचा मालक नाही. याचा अर्थ नीट समजून घ्या. तुम्ही ठरवा की दिवसातून दुपारी 1 ते 31 आणि संध्याकाळी 8 ते 8:30 हा तुमचा सोशल मीडिया टाईम आहे. बाकीच्या वेळेत फोनला हात लावायचा नाही. म्हणजे तुम्ही फोनसाठी ब्रेक घ्याल, फोन तुमच्या कामातून किंवा अभ्यासातून ब्रेक घेणार नाही. हा नियम कदाचित या सगळ्यामधला सर्वात शक्तिशाली आहे. आपल्या सवयी आपल्या ओळखीनुसार बनतात. म्हणून सवय बदलण्याऐवजी तुमची ओळखच बदला. स्वतःला मी व्यसनी आहे किंवा माझं नियंत्रण नाही असं म्हणणं आजपासून बंद करा. त्याऐवजी म्हणा, मी एक फोकस्ड व्यक्ती आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला एक फोकस्ड व्यक्ती मानता, तेव्हा तुमची प्रत्येक कृती त्या ओळखीला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. शिस्त ही सवय नाही, ती एक ओळख आहे. आणि शेवटचा 7वा नियम, जी गोष्ट मोजली जाते तीच सुधारली जाते. तुमच्या प्रगतीचा मागोवा घ्या आणि प्रत्येक छोट्या विजयासाठी स्वतःला शाब्बासकी द्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा स्क्रीन टाईम तपासा आणि जर तुम्ही सलग 3 दिवस तुमचा स्क्रीन टाईम कमी ठेवण्यात यशस्वी झालात तर स्वतःला एक छोटा रिवॉर्ड द्या, जसं की तुमचं आवडतं आईस्क्रीम खाणं. पण एक अट आहे, तो रिवॉर्ड फोनशी संबंधित नको. जेव्हा मेंदूला अभिमान वाटतो तेव्हा आत्मनियंत्रणाला इंधन मिळतं. तर हे होते 7 नियम. पण नुसते नियम ऐकून काय होणार? आता वेळ आहे ॲक्शनची. तुमच्यासाठी मी एक सोपं पण शक्तिशाली 7 दिवसांचं डिटॉक्स चॅलेंज तयार केलं आहे. तयार आहात का? दिवस 1, सर्व सोशल मीडिया नोटिफिकेशन्स बंद करा. दिवस 2, काम किंवा अभ्यासाच्या वेळी फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. दिवस 3, तुम्हाला सर्वात जास्त व्यसन लावणारं एक ॲप अनइन्स्टॉल करा. फक्त एक. दिवस 4, फोन वापरासाठी 2 टाईम ब्लॉक्स ठरवा. दिवस 5, जेव्हा स्क्रोल करण्याची इच्छा होईल तेव्हा 10 मिनिटं फिरायला जा. दिवस 6, फोनचा ग्रेस्केल मोड चालू करा. जग रंगीत बघा, फोन नाही. आणि दिवस 7, एक पूर्ण फोकस दिवस जगा, जिथे तुम्ही फक्त 2 वेळा फोन तपासाल. हे चॅलेंज स्वीकारा आणि बदल स्वतः अनुभवा. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? आपण एक नवीन, शक्तिशाली फोकस सिस्टम तयार केली आहे. लक्षात ठेवा, फक्त 3 गोष्टी. 1, मोह कमी करा. 2, एक मजबूत सिस्टम बनवा. आणि 3, तुमची ओळख स्पष्ट ठेवा. कारण फोन प्रॉब्लेम नाही, त्याचा अनियंत्रित वापर प्रॉब्लेम आहे. माइंडस्पार्क मराठी परिवारात तुमचं स्वागत आहे. आपण इथे फक्त माहिती देत नाही, आपण इथे फोकस तयार करतो. आपण शिस्त घडवतो. लक्षात ठेवा, तुम्ही आजपासून एक फोकस्ड व्यक्ती आहात. जर तुम्हाला शिस्त, मानसशास्त्र आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर असाच शक्तिशाली आणि कृती करण्यायोग्य मजकूर हवा असे, तर मग लगेच सबस्क्राईब करा. कारण पुढच्या भागात आपण डोपामाइन डिटॉक्स या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तुमचं आयुष्य बदलण्याची शक्ती तुमच्याच हातात आहे. चला, सुरुवात करूया.